नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेले 21 दिवस नवी दिल्लीतील जंतर मंतरच्या मैदानावर काँग्रेस जनता पार्टीचा अभिजित दिपके त्यांच्या समर्थकांनी नीट पेपर फुटी प्रकरण विविध स्पर्धा परीक्षातील पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलनात सहभागी झालेले ज्येष्ठ समाजसेवक सोनम वाईचुंग हेही सामील झाले होते आणि त्यांनी गेल्या 20 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलं होतं. तब्बल 20 दिवस आमरण उपोषण असल्यामुळं साहजिकच त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना व्यवस्थित चालता पण येत नव्हतं असं एम्सच्या डॉक्टरांचं म्हणणं होतं. या संदर्भात कोणीतरी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती आणि सोनम वाईचुंग यांचं आमरण उपोषण आंदोलन त्यांना थांबवण्यास सांगावं अशी त्यात याचना केलेली होती. त्यावर मग हायकोर्टानं दररोज त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश पण दिलेले होते आणि हे आता आंदोलन हाताबाहेर जात आहे. आंदोलन आता आवरता येणार नाही हे लक्षात येताच केंद्र सरकारनं आणि दिल्ली सरकारनं पण काल रात्री यावर काहीतरी चर्चा केली असावी आणि आज भल्या पहाटेच हे सुरू असलेलं युवकांचं आंदोलन त्या आंदोलनाचा बिमोड करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात जेव्हा दिल्ली पोलीस आयुक्तांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली तर त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर असं होतं की उच्च न्यायालयानं आम्हाला आदेश दिला आहे की सोनम वाईचुंग यांना जास्त काळ आता उपोषण करू देऊ नका, त्यांना तातडीनं ताब्यात घ्या आणि रुग्णालयात दाखल करा असा आदेश काल बजावला आहे. असल्यामुळं आम्ही सकाळीच येऊन त्यांना ताब्यात घेऊन हॉस्पिटलला भरती करत आहोत. जणू काही हे आंदोलक कुठले तरी दहशतवादी आहेत किंवा अतिरेकी आहेत अशा प्रकारेच त्यांना आज पहाटे ट्रीट केलं गेलं आणि जवळपास 5,000च्या वर दिल्लीचे पोलीस जंतर मंतरवर दाखल झालेले होते. प्रारंभी साध्या वेशातील पोलिसांची झुंड आली आणि त्यांनी पांढरीकणाचा आडवी लावून सोनम वाईचुंग यांना उपोषण स्थळावरून ताब्यात घेतलं, ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं आणि ही ॲम्ब्युलन्स थेट सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आली आणि सफदरजंग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार पण सुरू करण्यात आले होते. नमस्कार मोदी जी, थोड़ा सा घबराए गए क्या? देहरादून में नेता विपक्ष राहुल गांधी के 17 जुलाई को प्रस्तावित छात्रों की गूंज कार्यक्रम को लेकर परेड ग्राउंड में परमिशन नहीं मिली है. अब राहुल गांधी का कार्यक्रम बन्नू स्कूल मैदान में आयोजित किया जाएगा. देश की शक्ति, देश के युवाओं, नरेंद्र मोदी ने डिसीजन ले लिया है कि अगले 4-5 दिन में आपके ध्यान को भटकाना है, कुछ ना कुछ ड्रामा करना है. आपके ध्यान को भटकना नहीं चाहिए. बेरोजगारी सबसे बड़ा मुद्दा है. देश में 80 बार पेपर लीक हुआ है और 2 करोड़ युवाओं का भविष्य बर्बाद हुआ है. 24 लाख स्टूडेंट से मैं कहना चाहता हूं, आप अकेले नहीं हो. सड़क से संसद तक हम आपके साथ खड़े हैं. एक साथ हम ये लड़ाई लड़ेंगे और ये लड़ाई जीतेंगे. दरम्यान इकडं सोनम वाईचुंग यांना पोलिसांनी उचलून नेल्यामुळं तिथं जमलेले आंदोलक यांच्या भावना तीव्र झाल्या आणि जंतर मंतरवर एकच राडा झाला होता. मात्र पोलीस मोठ्या संख्येनं असल्यामुळं हे आंदोलन त्यांनी काही काळातच शांत केलं आणि अभिजित दिपकेसह इतर आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अभिजित दिपके यांनी आपल्याला गुन्हेगारासारखी पोलिसांनी वागणूक दिली असून
मारहाण पण केलेली आहे आणि त्यांनी मला ताब्यात घेतलेलं आहे असं माध्यमांशी बोलताना सांगितलं. आणि त्याचबरोबर त्यांनी 20 जुलैला आपण सर्व तरुण मिळून काढणार असलेला मोर्चा आम्ही काढणारच आहोत आणि आता यापुढं मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा अभिजित दिपके यांनी केलेली आहे. तसं पाहिलं तर ज्यावेळेसपासून भाजपचं सरकार केंद्रात सत्तेवर आलेलं आहे त्यावेळेसपासून कुठल्या ना कुठल्या स्पर्धा परीक्षेचं पेपर फुटतात हे आता नित्याचं झालं आहे असा सामान्य जनाबरोबरच विरोधी पक्षांचा पण आरोप आहे. आणि यासाठीच लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी युवकांचं प्रबोधन करण्याचं कार्य सध्या सुरू केलेलं आहे. तेही 17 जुलै रोजी डेहराडून येथे विद्यार्थ्यांना संबोधित करणार होते. त्यासाठी प्रचंड असे विद्यार्थी जमलेले पण होते, परंतु सरकारनं डेहराडूनच्या ज्या स्थळी ते त्यांचं एकमेक विद्यार्थी आणि राहुल गांधी यांचा संवाद होणार होता त्या स्थळी ते करण्यास सरकारनं विरोध केला होता. त्यामुळं त्यांचं हे चर्चासत्र एका कॉलेजच्या मैदानावर घेण्यात आलं होतं आणि त्या संदर्भात राहुल गांधी काय बोलले त्याबद्दल एका हिंदी वाहिनीचं काय मत आहे याचं एक व्हिडिओ आपण सोबत जुळत आहोत. अयोध्येतील राम मंदिरातील येणाऱ्या देणगी दानाची चोरी होत आहे. आजपर्यंत जवळपास 10 कोटी रुपयाचं त्या दानातली रोख रक्कम दागिने आदीची चोरी झाल्याचा चर्चा सध्या सुरू आहे आणि त्या संदर्भात आता उत्तर प्रदेश सरकारनं SIT नेमून चौकशी पण सुरू केली आहे. जे राम मंदिर ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवरील चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्यासोबत आणखी एका ट्रस्टीनं राजीनामा दिलेला आहे. आता त्या ट्रस्टचं पुनर्रचना करण्याचं उत्तर प्रदेश सरकार ठरवत आहे आणि नेमकं हाच धाका पकडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गेल्या सप्ताहात मुंबईत राम मंदिरातील चोरी संदर्भात रामरक्षा हे आंदोलन सुरू केलं होतं. दादरच्या कबूतरखान्याच्या जवळ असलेल्या मारुती मंदिरात गेल्या आठवड्यात मुंबई इथं त्यांनी सुरुवात या आंदोलनाची केली. या रामरक्षा आंदोलनाला मुंबईत पण चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आज दुपारी 4च्या दरम्यान जिथं भाजपची जी मात्र संस्था समजली जाते त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जिथं मुख्य हे आहे त्या तिथंच रामरक्षा आंदोलन करण्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ठरवलं होतं आणि ज्या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं घर आहे त्या परिसरात असलेल्या रामनगरमधील राम मंदिरात त्यांनी रामरक्षा आंदोलन आज केलं. अनेक पुजाऱ्यांसोबत खासदार संजय राऊत, आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आदी त्यांच्या सहकारी नेत्यांबरोबर काँग्रेसचेही बरेचसे नेते त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी इथं रामरक्षा आंदोलन केलं. या आंदोलनाला नागपूर शहर आणि परिसरातून हजारोच्या संख्येनं लोक पण उपस्थित होते आणि यावेळी बोलताना आम्ही खऱ्या रामाची रक्षा करण्यासाठी रामरक्षा आंदोलन करत आहोत. जे रामाचं नाव घेऊन सत्तेवर आले आहेत ते रामाची लूट करत आहेत. त्यामुळं खरे हिंदू कोण
तुम्हीच ठरवा आणि रामाचं फक्त कामापुरतं नाव घेणाऱ्या मंडळीला त्यांची जागा दाखवून द्या, असं आव्हान पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज येतं केलं. त्याचबरोबर यावेळी बोलताना उद्या दिल्लीतल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही मुंबईत आंदोलन करत आहोत. या आंदोलनाला तुम्ही सगळे उपस्थित राहा, असंही आव्हान त्यांनी केलं होतं. रामकृष्ण हरी माऊली. हरिनामाचा गजर करत पालख्या ऊन पाऊस वारा याला न घाबरता पंढरपूरकडं मार्गक्रमण करत आहे. आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही बरड मुक्कामी असणार आहे आणि बरडचा मुक्काम संपल्यावर ती पुढं पंढरपूरकडं माळशिरस अकलूज मार्गे असं प्रस्थान तिचं माळशिरस मार्गे प्रस्थान होईल असं दिसते. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुसरं गोल रिंगण इंदापूर नजीक पार पडलं आणि संत तुकोबाची पालखी आज इंदापूर नगरीत मुक्कामाला असण्याची शक्यता आहे. इकडं संत श्री शेगावीचं रानाची म्हणजे गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरात दाखल झाली असून सोलापूर शहरात पालखीचा आज मुक्काम असणार आहे. संत एकनाथाची पालखी आज परांडा शहरात मुक्कामास असेल तर मुक्ताईची पालखी ही वारदवाडीला मुक्कामाला असणार आहे. संत नामदेवांची पालखी पण आज कळंबहून पुढं अंदोऱ्यात आली आणि पुढं ती मार्गक्रमण करत राहील असं दिसतंय. संत जनाबाईची पालखी गंगाखेडून निघालेली असून तिचा काल कळंब येथे मुक्काम होता आणि जनाबाईची पालखी आता पंढरपूरकडं पुढं प्रस्थान करत आहे. वारीतील महत्त्वाची अशी जी की असते ते म्हणजे रिंगण आणि मग ती एक उभं रिंगण असतं आणि गोल रिंगण पण असतं. रिंगणाची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि रिंगणाच्या वेळेस अगदी शिस्तीत हजारो वारकरी स्तब्धपणे उभे असतात आणि मग जो त्या समजा माऊली महाराजांच्या पालखीत असणारा मानाचा अश्व ज्याच्यावर माऊलीचं बसलेलं आहे वारकरी समजत असतात, तसं तुकोबारायाच्या पालखीतला अश्व असतो. एकनाथाच्याही पालखीतल्या अश्वाचं पण तसंच हे असतं. तर हे अश्व अगदी जोरात घोडदौड करतात, उभं रिंगणाला उभं पळतात तर गोल रिंगणात गोल असं पळते असतात आणि ह्या अश्वाच्या टापाखालच्या माती घेण्यासाठी वारकरी एकच झुंबड तिथं उडवत असतात असं दिसतंय. आता तुकोबारायाची दोन उभी रिंगणं पार पडली, एक उभं रिंगण पण पार पडलं. ज्ञानेश्वर माऊलींची 2 गोल रिंगण पार पडली आहे. एकनाथ महाराजांच्या पालखीत पण रिंगण पार पडलेलं आहे आणि निवृत्तीनाथाच्या पालखीचं पण रिंगण पार पडलेलं आहे. अशी ही रिंगण म्हणजे तसं तर त्या चालणाऱ्या वारकऱ्यांचा शीन जावा यासाठीचा एक प्रकार असतो असंही काही लोक सांगतात. या रिंगणाबरोबरच वारकरी मग कुठं फुगड्या खेळतात, कुठं भारुडाचा कार्यक्रम होतो, कुठं टाळ मृदंग वाजवत तल्लीन होऊन भजनं गात असतात. असं विलोभनीय दृश्य सर्वच पालखीच्या सोबत दिसून येत असतं. असो, रामकृष्ण हरी माऊली. हरिनामाचा गजर 24 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या
अनेक रस्त्यावरून होत राहील आणि त्या गजरात संपूर्ण महाराष्ट्र न्हाऊन निघत राहणार आहे. एवढं खरं. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.